पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आयुष्यात प्रथमच कोर्टाची पायरी चढलो रे। माझ्यामुळेच पोलीस स्टेशनात देखील पहिल्यांदाच आला होतास तू। ते कसं विसरीन मी? म्हणजे अहो गोपाळराव, मागे एकदा म्हणजे बरीच वर्षे झाली त्याला। बरीच? अहो लग्नाची धामधूम होती घरामध्ये आणि हा मुलगा गायब। आम्ही आपले शोधतोय सगळीकडे, शेवटी कुठे सापडला विचारा? कुठे? पोलीस ठाण्यात। पोलीस ठाण्यात? आणि ते कसं? ते एक मोठंच महाभारत आहे। अहो झालं असं की एका चोराची बाजू मी लावून धरली म्हणून गजाआड जाण्याची वेळ आली होती माझ्यावर। तेव्हा देखील काका झाले मदतीला आणि 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 बोल्यावर चढणाऱ्या या मुलाचं सत्यासाठी लढा हे प्रकरण मिटवून आलो एकदाच मिस्टर फेला। Mr. Tilak, wake up. Do you think you will always be so lucky, huh? Unfortunately, this time, I will ensure you will be sent to Eden, where Vasudev Phadke is imprisoned. Mr. Daniel, do you think it is that easy? Yes, I'm pretty sure. It's quite easy for me. Mr. Vasudev Phadke too believed that he could have escaped from this situation. But see, his current circumstances speaks for themselves. So, be ready to dig the marbles in the Eden. असे म्हणता? मग तर जावेच लागेल। तुमच्या राज्यात दगडच भरलेत खूप, तेही तुमच्याने धड फुटत नाहीये। माइंड युअर बिहेवियर, मिस्टर डॅनियल। Here we are standing in the court of law. Yes, I'll see you in the court. अरे जरा दमानं घे ना बाबा। इथे परिस्थिती काय आहे आणि तुझं काय आहे वागणं? फार शांत राहा। आरोपी नाही यांना खरं तर हातकडे घालून आणायला पाहिजे होतं कोर्टात। मास्तर बघा त्यांचा किती आहे। Mr. Berbay. Mr. Invarity, यांच्याकडून आपल्याला लेखी माफी हवे हे लक्षात ठेवा। Don't you worry, Mr. Berbay. I can assure you of it. बळवंतराव, आपला वकील कोण आहे? वकीलपत्र जमा करायचे आहे। मीच आमचा खटला लढणार आहे। काय? वकील मिळालेला नाही? आता तरी कळायला हवं तुम्हाला
की कोल्हापूरकरांच्या नादी लागायचं नाही. माणसानी कसं आपली पायरी ओळखून वागावं. मुळात आम्ही कोल्हापूरकरांविरोधात लढत नाहीच आहोत. तुम्हाला खटला समजलेला दिसत नाही. आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेशी प्रतारणा करणाऱ्यांशी लढतोय आम्ही. छत्रपती ही आमची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे. आमचा अभिमान ठेचणाऱ्यांसमोर आम्ही असेच गप्प बसून राहावे की काय? तीड तंबडीचे लोक तुम्ही. तुम्हाला मिस्टर बर्वे, माझ्या अशिलाला काहीही बोलण्याआधी थोडा विचार करा. अशिल, या क्षणी आपण कोर्टाच्या दालनात आहात आणि इथे उच्चारलेला प्रत्येक शब्द हा पुरावा म्हणून नोंदवला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. मिस्टर मेहता, आपण इथे? होय बळवंतराव, मी आपलं वकील पत्र घेतलंय. अहो पण आपण तर आपली परीक्षा घेतली असं समजा. मला पाहायचं होतं की तुम्ही आपल्या तत्वाशी किती एकनिष्ठ आहात. मुळात तुमचा तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे मला पाहायचं होतं. जर तुम्ही सहज माफी मागितली असती तर ही केस मी घेण्यात काय अर्थ आहे? आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही परीक्षा तुम्ही दोघं उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आहात. तेव्हा आता ही केस मी तुमच्या बाजूनी लढणार आहे. आपले आभार मानावेत तितके कमीच आहेत मिस्टर मेहता. अहो, आभार कसले? सत्याच्या लढाईत आपल्या बरोबरीने उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे. तुम्ही इथेच थांबा, मी पुढची कारवाई करून येतो. आणि मिस्टर बर्वे, माझ्या अशिलाशी बोलताना शब्द जरा सांभाळून वापरा, कळलं? शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लक्ष्मी केशवा, या दोघांची निर्दोष सुटका होऊ दे रे बाबा. हे जर सुटले ना तर चौघे मिळून भीमाशंकराची यात्रा करू आणि तुझ्या दर्शनाला येऊ. ताई, काय हो, तुम्ही आता नवस बोललात ना देवाला? हो, मग हा नवस पूर्ण कसा होणार? का? त्यात काय न पूर्ण होण्यासारखं? ताई, तुम्हाला माहिती आहे ना, यांना हे नवस वगैरे अजिबात आवडणार नाही. त्यांचा नाहीये विश्वास या सगळ्यावर. हो, त्यांचा नसेल पण आपला तर आहे ना. मग करत राहायचं आपल्या मनाला जे पटेल ते. मला ना बाई काही कळेनासच झालं. म्हणजे ना सारखं असं तळ्यात मळ्यात होतंय माझं. म्हणजे सासूबाईंनी काही करायला सांगितलं ना तर त्याला नकार नाही देवत. असं वाटतं की न जाणे एखाद्या व्रताला फळ मिळेल देखील. पण मग हे सांगतात त्यांचं देखील पटतो. पण या दोघांना मात्र एकमेकांचं काही पटत नाही. आता यांना ते
सासूबाईंनी मला ज्या व्रताचं सांगितलंय त्याबद्दल कळलं हो तर केवढे चिडले माझ्यावर. तुम्हाला सांगितलं नाही का त्या दिवशी ते चक्कर येऊन पडले ते केवढे संतापले त्या दिवशी ते माझ्यावर. उपास तापास बंद असं निक्षून सांगितलं त्यांनी. माझं आहे ना दोन्हीकडून मरण झालंय अगदी. ते तर काय आपल्या 5वीलाच पुजलेलं असतं. खरं सांगू का हो वहिनी, मला ना हे जे काही सांगतात ना त्यातल्या खूप गोष्टी पटायला लागल्यात. म्हणजे असं ते उघडपणे बोलायला मला बाई मात्र भीती वाटते. ते सासूबाईंनी ऐकलं तर मग परत बोलतील तुम्हा दोघांच्या या खुळामुळेच तुला दिवस जात नाहीयेत. माझं चुकलं हो. माझ्या लक्षात यायला हवं होतं अगोदर. नाही ऐकायचे भाऊजी. पण आपण असं करायचं का? आपण त्यांना असं सांगू सगळे मिळून सहलीला जाऊया म्हणून. मग तरी ते नाही नाही ना म्हणायचे. हे दोघं मिळून एकत्र असा वेळ काढतील याची शक्यता मला 0 वाटते. त्यामुळे या यात्रेचं काही खरं दिसत नाही. लक्ष्मी केशवा, तूच सांभाळ रे बाबा. केसरी कार विरुद्ध राव बहादूर बर्वे. The court is now in session. You may proceed. My lord, this case is regarding the defamation of my client, Mr. Burway, by Mr. Tilak and Nagakar. He has been accused on no moral grounds, due to which his image has been maligned in public. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आमचा दावा सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे फिर्यादी वकिलांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाहीये. Objection sustained. My lord, with your permission, I would like to call Mr. Tilak to the stand for questioning. You may proceed. बळवंतराव टिळक हाजीर हो. So, Mr. Tilak, have you written these articles? Yes. Who gave you these letters? नाना भिडे. नाना भिडेंनी आम्हाला ही पत्र दिली. तेही या खटल्यात आमच्या बरोबरचे एक आरोपी आहेत. Did you cross-check the facts before publishing? ऑफकोर्स. वृत्तपत्राचे मालक आणि संपादक म्हणून छापल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाची शहानिशा करणं ही आमची जबाबदारीच आहे. आणि त्यात आम्ही कुठेही कसूर केली आहे असे आम्हाला वाटत नाही. Who gave Mr. Nana Bidai these letters? ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे संपादक वामनराव रानडे यांनी नाना भिडेंना ही पत्र दिली असे भिडेंनी आम्हाला सांगितले. Despite of having his own newspaper, why would Mr. Ranade give you letters? बुवा वामनराव रानडेंनी आम्हाला ही पत्र दिलीच नाही. रानडेंनी ही पत्र नाना भिडेंना दिली आणि नाना भिडेंनी आम्हाला दिली. Didn't you suspect any vested interest? नो. त्यांच्या हेतूवर शंका घेण्याची मला काही गरज वाटली नाही. आम्हाला वाटलं ती पत्र प्रामाणिक आहे. आम्ही ती छापली. We just felt that the letters are genuine. Just for your kind information, the court doesn't work on feelings. मुळातच भावना दुखावल्यासारख्या वाटणं
किंवा बदनामी झाली आहे अशी भावना निर्माण होणं, यावरच हा खटला उभा राहिला आहे, नाही का? Silence in the court. I insist, Mr. Tilak. You must tell the court, where did you find these letters? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे माझ्या अशिलावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. आम्हाला ते नाव माहीत असूनही आमच्या सूत्राचं नाव आम्ही उघड करू शकत नाही. त्याने आमच्या सूत्राच्या जीवाला धोकाही आहे आणि पत्रकार म्हणून आमच्या ब्रीदाला काळीमा फासणारी गोष्ट आहे ती. त्यामुळे आम्हाला काहीही शिक्षा झाली तरी आम्ही आमच्या सूत्राचे नाव उघड करणार नाही. Silence, I say! Silence! You want to continue the cross-examination? No, my lord. Mr. Mehta. माय लॉर्ड, मी सगळ्यात आधी नाना भिडे यांना साक्षीसाठी बोलवू इच्छितो. त्यांच्या साक्षीने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. Go ahead. You may proceed. किती साधी सरळ बाब होती, पण हा एवढा मोठा खटला वगैरे उभा राहील हे आम्हाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आमच्या लेकरांनी असा काय गुन्हा केलाय की की त्यांना ह्या सगळ्या त्रासातून जावं लागतं. आम्हाला कल्पना आहे महाराणी सकवारबाईंचं काळीज देखील तुटत असणार. दत्तक झाल्या म्हणून काय, पण शेवटी त्याही एक आई आहेतच ना. आमची खात्री आहे त्यांच्याही डोळ्यातलं पाणी खळत नसणार. पण हे राजकारण माणसाला किती कठोर बनवतं हे पाहताय तुम्ही नानासाहेब. आणि तुम्हालाही आमच्या पायी हे कोर्टाचे खेटे घालावे लागतात. या सगळ्याचा निकाल आपल्या बाजूनी लागावा म्हणून आई अंबाबाईला साकडं घालेन मी आणि तुमच्या हातात सलकडं चढवेन. बाईसाहेब, सावरा स्वतःला. असा धीर सोडून कसं चालेल? इतके महिने धीराने लढलात ना, आता ही लढाई लवकरच संपेल. आणि बक्षिसाचं काय, काही आवश्यकता नाहीये. अहो, महाराजांचा आनंद हाच आमचा प्रसाद. फक्त महाराजांची बाजू कोर्टाला पटू देत, महाराजांचा ताबा आपल्याकडे येऊ देत, महाराज हातीपायी धड आपल्यापर्यंत पोहोचू देत. बस, अजून काही अपेक्षा नाही. आणि अंबाबाई आहेच ना, आई अंबाबाई सगळं नीट करेल. नाना भिडे हाजीर हो. देवाशपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही. मिस्टर भिडे, ही पत्र तुम्हाला कुठे मिळाली हे तुम्ही कोर्टाला सांगू शकाल? ही पत्र मला वामनराव रानडेने दिली. नंतर तुम्ही काय केलं? मी स्वतः एक वकील आहे. ती पत्र आधी मी स्वतः तपासून पाहिली. त्यात कुठल्याही प्रकारची खाडाखोड नसल्याची खात्री केली आणि म्हणून हे प्रकरण मी पुढे न्यायचं ठरवलं. म्हणजे नंतर केसरीला दिली? नाही, सर्वात आधी मी ही पत्र समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना दाखवली. ही पत्र अतिशय प्रामाणिक आहेत हेच त्यांचं मत होतं. मग मी ती पत्र केसरीकडे दिली. कारण जर ही पत्र केसरीत छापून आली तर जनमत तीव्र होईल असं मला वाटत होतं आणि तसं झालं सुद्धा. My lord, this is a deliberate attempt to defame my client.
We demand you to charge him with all the possible sections. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा सरळ सरळ माझ्या साक्षीदाराला धमकवण्याचा प्रयत्न केला जातोय. Objection sustained. Please do not rush into anything. Let's clear one point at a time. मिस्टर भिडे, मगाशी तुम्ही ज्या प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल बोललात त्यांच्यापैकी कोणाला साक्षीसाठी इथे बोलवू शकत?